नमस्कार. आज आपण आपल्या घरी जर अचानक पाहुणे आले तर काय स्वीट डिश बनवायची हा प्रश्न पडतो. तर त्यासाठीच आज आपण हा शाही तुकडा, अगदीच झटपट बनणारा शाही तुकडा बनवणार आहोत. त्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड मिल्क टाकायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून हळूहळू टाकायचं आहे दुधामध्ये, गरम दुधामध्ये. आणि त्यानंतर ते दूध असं हलवत राहायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या पण टाकू शकता, ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरी चालतील. आणि तुम्ही पाहू शकता इतक्या थिकनेसपर्यंत आपल्याला दूध हलवत राहायचं आहे. त्यानंतर हे दूध थंड होऊ द्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे. फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर ब्रेड घ्यायचे, त्याचे सर्व बाजूच्या कडा असतात त्या काढून त्याचे मस्त 2 काप करून घ्यायचे. जर आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर आपल्याला बरेच वेळा खूप प्रश्न पडतो की आता ह्यांना खायला काय द्यायचं आहे. त्याचसोबत जर पाहुण्यांसोबत जर मुलं असतील तर जास्तच प्रश्न पडतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि शेवटपर्यंत पहा की अगदी झटपट होते ही रेसिपी. तर आता ब्रेडचे छान व्यवस्थित काप पडलेले आहेत. आता ह्या ब्रेडला तळून घेणार आहोत तुपामध्ये. तर पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे. त्याच्यात हे तुकडे टाकायचे आहेत ब्रेडचे आणि मीडियम हीटवर त्याला तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. रेसिपी अगदी सोपी आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला ना तर तुम्ही परत हीच रेसिपी करणार आणि तुमच्या पाहुण्यांना पण नक्कीच आवडणार आहे ही रेसिपी. आणि जेव्हा करताल तेव्हा सगळेजण तारीफ तर नक्कीच करणार की किती सुंदर आणि अगदी थोड्या वेळामध्ये बनून तयार झालेली आहे म्हणतात, किती सुगरण आहेस म्हणतात. तर हे काप व्यवस्थित तळून झालेले आहेत. त्यानंतर थोडीशी साखर घ्यायची आहे, अर्धी वाटी, आणि त्यामध्ये अर्धी वाटीच पाणी घ्यायचं आहे. आणि त्याची चाचणी घ्यायची आहे, जशी की आपण बुंदीच्या लाडूला घेतो त्या पद्धतीने 1 तार चाचणीची घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही ऑप्शनली कलर पण ॲड करू शकता. कलर जर ॲड केलं तर खूप सुंदर त्या ब्रेडला कलर येतो. आणि ही चाचणी झाली की त्यामध्ये ब्रेड टाकायचे आणि दोन्ही साईडनी पण पलटून घ्यायचे. थोडंसं 5 मिनिट या चाचणीमध्ये ब्रेड ठेवायचे, जेणेकरून वरून दुधाचा फ्लेवर आणि मधात अगदी स्वीट अशी चाचणीचा फ्लेवर येतो. अगदी 2 फ्लेवरनी सारखं याला टेस्ट येते. त्यानंतर एक डबा घ्या आणि किंवा बाऊल घ्या, त्यामध्ये हे व्यवस्थित ब्रेड फर्स्ट लेयर टाकायची. त्यानंतर जे आपण दूध बनवलेलं होतं ते दूध टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ही डिश सर्व करता तेव्हा ही प्रोसेस करा. आणि जेव्हा ती रबडी असते, जी दुधाची आपण रबडी बनवली आहे, ती रबडी फ्रीजमध्ये ठेवायची. आणि ब्रेड पण ऑलमोस्ट जेव्हा पाहुण्यांना द्यायचं आहे तेव्हाच तळायचे. ब्रेड तळले आणि ती रबडी टाकायची अशा पद्धतीने आणि सर्व करायचे. त्यावर ड्रायफ्रूट्स टाकायचे, थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि डिश सर्व करायची. तर तुम्हाला कशी वाटली ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.